तुमचं? प्रकाश भगवान पडवळ, कुठलं माळुंगे पडवळ का? माळुंगे पडवळ गावामध्ये आनंदवाडी. काय परिस्थिती आनंदवाडी किंवा माळुंगे पडवळचं? एक नंबर परिस्थिती. कोणाला? विरोधकांना? नाही मग वळसे पाटलांना. वळसे पाटील कुठं उमेदवारीसाठी उभे आता? तुळशीताई भोर आणि आशाताई कानडे. उषाताई कानडे. बर, मग सध्या काय म्हणणं आहे? विरोधक म्हणतात का इथं बालबाला आमचाच आहे सगळा? कसला बालबाल आहे इथं? सगळे टोटल गावामध्ये जे बसतात तीच म्हणतात. बाकी तुम्ही वाड्यावस्त्यांनी फिरा ना, वाड्यावस्त्यांनी तुम्हाला सगळे सांगतील कोणाचा बालबाल आहे. आमच्या आनंदवाडीत या, काय कामं झाली विचारा. कामं झाल्यात ना, मग एवढे तुम्हाला पळायला लागा ते काय करा मग? काय झालं माहिती आहे ना, साहेबांनी काय केलं माहिती आहे, कणगुळी द्यायचं तर हात दिला, त्याचा परिणाम हा सगळा झाला. काय करायला पाहिजे होतं साहेबांनी? साहेबांनी ना त्यांना तेवढ्या पुरतच जवळ करायला पाहिजे नव्हतं. मग साहेबांनी केलं, मग काय दिलं? सगळं देऊन टाकलं त्यांच्याकडे. हात दिल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला, बाकी काय नाही. मग त्याच्यामुळे काय झालं पुढं? मग नुकसान झालं काय? काय नुकसान? शेवटी जनता आहे ना साहेबांच्या पाठीमागे. मग जरी काही करंगळी दिली, हात दिला, पण जनता त्यांच्या बरोबर आहे. हो, जनता शेवटी लास्टला त्यांच्याच बरोबर राहणार. बर, आणि आता सध्या काय? जनतेला पण कळतं ना कुणामुळं कामं झाली. आज मला साहेबांनी मोठं केलं तर मी कामं करू शकणार ना, बरोबर ना? पण त्यांचं म्हणणं आहे का राजकीय जे पुढारी आहेत सगळे हां. त्यांची साहेब काम करतात, सर्वसामान्यांची कामं असं काय करत नाही नाही. साहेब, तुम्ही वाड्यावस्त्यांमध्ये जा, टोटल वाड्यावस्त्यांमध्ये साहेब फिरतात, सगळं विचारतात, सगळ्यांची कामं करतात. हे गावामध्ये बसतात 4 जण, हेच असं म्हणतात. तुमचा संपर्क आला का कधी वळसे पाटलांशी? भरपूर वेळा. मग काय वाटलं तुम्हाला? काय नाही साहेब, कामं करतात. गेलं आता आमच्या आनंदवाडीमध्ये एकही कामं साहेबांनी असं शब्द टाकला आणि केलं नाही असं झालंच नाही. विरोधकांनी काय कामं केलीत का? एक दगड टाकली नाही. आणि मग काय एवढं ते आव्हान करतात तुम्हाला? काय माहिती का, फक्त आता त्यांना मोठं व्हायचं विरोधकांना, म्हणून साहेबांना हे करा, खाली खेचायचं यांचं हे चाललंय, बाकी काय नाही. मग शक्य होईल का विरोधकांना? नाही, शक्य नाही. जनता शेवटी शक्य होऊन देणार नाही ती. मग नाही, मला सांगा ना, त्यांच्या काय मुद्दा आहे असा विकास किंवा कोणत्या मुद्द्यावर ते? सांगावं ना त्यांनी, विकास काय केला असं आहे ना, विकासावरती बोला, पुस्तिका छापा विकासाची, वाड्यावस्त्यांवरती आम्ही हा विकास केला. मग एवढं करू नये बी मग राष्ट्रवादीवाल्यांना असं प्रत्येक घरोघरी जावं लागतंय, लोकांना सांगावं लागतंय जर विकास कामं केली असेल तुम्ही तर मग काय कशासाठी करताय? काय होतं माहिती का साहेब, जिकडून मिळतं तिकडून दाखवलं जातं, बरोबर ना? आज शेवटी ज्याच्याकडे काहीच नाही तो फक्त तोंडाचं भांडवल करून आहे ना आरडावारडा करतो, बाकी काय. मग आरडाओरडा करणार आहे तुम्हाला भारी वाजतात ना सध्या? नाही, काय भारी नसतं. जनता शेवटी आमच्या पाठीमागे. जनतेला तुम्ही जाऊन विचारा, फक्त गावात चौकात विचारण्यापेक्षा वाडी वस्तींवरती जाऊन विचारा, घर टू घर विचारा, तुम्हाला साहेबांचंच नाव घेतील लोक. बरं, आता जे उमेदवार दिले आहेत उषाताई कानडे आणि तुलसीताई भोर, यांचा संपर्क आहेत का? खरं काय वास्तव आहे? भरपूर संपर्क होता. काय झालं, कोरोना 2 वर्ष कोरोना आला, त्याच्यामुळे 3च वर्ष त्यांना काम करण्याची संधी भेटली, तरी पण त्यांनी पाहिजे असं काम केलंच ना. आणि विरोधकांनी तरी काय काम केलं? कुठं दगड टाकली विरोधकांनी? 1 रुपयाचा निधी नाही विरोधकांचा? कुठं 1 रुपयाचा आमच्या वस्तीमध्ये निधी नाही. एवढा असू दे. आता राष्ट्रवादीने किती निधी दिला अंदाजे तुमच्या वस्तीवर? आमच्या वस्तीमध्ये जवळजवळ आहे ना, राष्ट्रवादीने 1 कोटीची कामं केली असती. 1 कोटी? आनंदवाडीमध्ये फक्त बरं का 1 कोटीची कामं केली असती. पाझर तलाव 2 वेळा दुरुस्त केला, पाईपलाईन दिली, शाळेचं काम केलं, हापशाचं काम केलं, रस्त्याचं डांबरीकरण केलं, खडीकरण केलं, एकही काम असं सोडलं नाही. असं काय? हां. बरं, मग आता एकंदर तुम्हाला काय वाटतं, काय परिस्थिती आहे? तर विरोधकांना वातावरण पोषक आहे का? पण नाही, विरोधकांना फक्त ते चौकापुरतं वातावरण पोषक आहे. वाड्या वस्तीमध्ये जाऊन पोषक नाही दिसणार. नाही ना? नाही. मग चौकापुरतं मग गप्पा मारायला पोषक आहे का? चौकापुरतंच फक्त पोषक वातावरण आहे. वाड्या वस्त्यांवरती जाऊन त्यांना कळण पोषक वातावरण आहे का नाही. मग जे 7 तारखेला जे मतदान होईल, मतमोजणी होईल, त्याच्यामध्ये काय चित्र राहील? चित्र राष्ट्रवादीकडूनच राहणार, घड्याळ चिन्हाकडून. घड्याळ. काय नाव तुमचं? माझं नाव गणेश विजय आवटे. बरं, काय परिस्थिती गावचं? काय किती मतदान आहे एकूण? गावचं मतदान अंदाजे 4,600 ते 700च्या दरम्यान असेल आता. बरं, काय विधानसभेला 4,500 होतं? 200 मतदान या टायमाला वाढलं असेल. बरं, काय परिस्थिती आता? काय हवा कोणाची वास्तव सांगा? वास्तव असं आहे, हवा आता या सध्या कळंब पंचायत समिती गाण्यामध्ये उषाताई रमेश कानडे आणि तुलसीताई सचिन बोर यांची हवा आहे. आणि 100% ते निवडून येतील याची खात्री सगळ्यांना इथं ग्रामस्थांना आहे. पण लोकांचा काही आरोप आहे का त्यांनी जनसंपर्क ठेवला नाही असं आरोप आहे? नेमकं काय खरं काय? जनसंपर्क 2017 साली इलेक्शन झालं होतं साहेब. ॲक्च्युली 2017 साली इलेक्शन झाल्यानंतर 2020ला कोरोना आला. पहिले 3 वर्ष जनसंपर्क चांगल्या पद्धतीने होता. कोरोना काळात
देखील सचिन भाऊंचा आणि वहिनींचा उषाताईंचा या सगळ्यांचा जनसंपर्क चांगल्या पद्धतीने आहे. माळुंगे पडवळमध्ये ॲम्ब्युलन्स भेट असेल किंवा कोरोनाचे किट वाटप असेल, कोरोना काळात देखील त्यांची चांगली मदत झाली. या सगळ्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा जनसंपर्क दोन्ही उमेदवारांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पैशावाल्यांचा पक्ष असा आरोप करताना सर्वसामान्यांना तिथं थारा नाही असं म्हणलं जातं. काय होत? अतिशय चुकीचा आरोप आहे हा. राष्ट्रवादी पक्ष म्हणजे धनदांडग्यांचा पक्ष किंवा काही हे अतिशय चुकीचं आहे. असला तरी मग आयुष्यभर त्या कार्यकर्त्यांनी भिकारी राहायचं का साहेब? काम करायचं. जो तो कार्यकर्ता स्वतःचे कष्ट करतोय, काम करतोय, पैसे कमवतोय आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करतोय. याच्यात कोण काय चोरी करते, कोणता कार्यकर्ता किंवा काय करतोय अशातला भाग नाही. स्वतःचे कष्ट करतोय, स्वतः कमवतोय आणि स्वतः काही करतोय. या सगळ्या गोष्टीमध्ये मग विरोधक का असा अप्रचार करतात? विरोधकांचं कामच आहे ते अपप्रचार करणे. मग विरोधकांचं काम आहे त्याचं खंडन करताय का चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळीकडे? 100% आता कोणता आमचा कार्यकर्ता किंवा कोणता पक्षाचा कार्यकर्ता असं काही चुकीच्या पद्धतीने काम करतोय मग पैसे कमवतोय? जो तो स्वतःच्या पद्धतीने शेती चांगल्या पद्धतीने करतोय, कोणाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतोय आणि स्वतःचे पैसे चांगल्या पद्धतीने कमवतोय, कुटुंबाचा स्वतःचा उदरनिर्वाह चांगला आणि समाजात चांगल्या प्रतिष्ठेने राहतोय. मग असं सगळं आहे, खूप चांगलं आहे. समजा तुमच्याकडे संस्था आहे किंवा राष्ट्रवादीकडे बाजार समिती, शरद बँक आहे, भीमाशंकर कारखाना आहे किंवा खरेदी विक्री संघ आहे, सगळ्या संस्था आहे, राजकीय कार्यकर्त्यांची ताकद आहे. परंतु एवढी धावपळ कशासाठी करावं लागते राष्ट्रवादीला प्रत्येक निवडणुकीत? त्याचा विषय साहेब असा आहे, इलेक्शन म्हटल्यानंतर धावपळ आली, ती राजकारण म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि शेवटी काही असलं तरी तयारी मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे आणि उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी ही सगळी धावपळ प्रत्येक इलेक्शनला आमची असते. आणि 100% हे दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्यांनी विजय होतील याची खात्री आम्हाला आहेच आहे. विधानसभेला किती लीड होतं इथं? विधानसभेला साहेबांना 74चं लीड होते या गावामध्ये. आता ह्यावेळेस काय परिस्थिती राहील दोन्ही उमेदवार अंदाजे? 100% 500 ते 700च्या मताधिक्यांनी माळुंगे पडवळमधून उषाताईंना पण आणि तुलसीताईंना पण लीड भेटेल.